नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक अमोल सायंबर आजच्या या मास्टरमाइंड ट्रिक्समध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आजचा प्रश्न पहा, 6.6 मीटर लांब आणि 4.5 मीटर रुंद असलेल्या खोलीला फरशी लावायची आहे। त्यासाठी 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरस आकृती किती फरशा लागतील। मग आता खोली जी दिलेली आहे त्या खोलीची जी साईज दिलेली आहे ती मीटरमध्ये दिलेली आहे आणि फरशीची साईज मात्र देत असताना आपल्याला सेंटीमीटर, त्यांचे एकक सारखे नाहीत। मग एकक समान करून घ्यावे लागतील, म्हणजेच आपल्याला लहान एककामध्ये रूपांतर करावे लागेल। मग आता मीटरचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये करायचं आहे। 6.6 मीटर याचाच अर्थ 660 सेंटीमीटर या ठिकाणी लांबी गुणिले रुंदी काय आहे 4.5 मीटर म्हणजे 450 सेंटीमीटर आणि या ठिकाणी फरशीची साईज काय आहे तर 30 गुणिले 30, कारण का ही चौरस आकृती आहे। मग आता हेच फक्त आपल्याला सोडून घ्यायचं आहे। 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 3 1 3, 3 2 6, 3 2 6, 3 1 3, 3 1 3, 1 उरला, 3 5 15। मग आता बघा 15 2 30 0, हातचे उरले पुन्हा 3, पुन्हा 15 2 30, 30 आणि 3 33, म्हणजे या ठिकाणी फरशाची संख्या किती लागेल तर 330 लागेल। याच पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवायचा आहे। याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे। धन्यवाद।